रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, रुग्णालयाच्या चौकशी समितीमध्ये दावा, जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेमध्ये जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा. आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो. जमीन विकून पैसे देण्याची आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं. भिसे कुटुंबानं चौकशी समितीचा आरोप फेटाळले. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचं ऑडिट होणार, अनियमितता आढळल्यास कारवाई करणार, मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. धर्मादाय कार्यालय नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोक्यावर सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वनविभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी.